बातमी पुण्यामधून। पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा धाब्यावर बसवण्यात आली। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली। बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पुण्यामध्ये टोळी युद्ध अजूनही सुरूच आहे। पुणे पोलीस नेमकं करतायत काय असा सवाल आता विचारला जातो। आणि या घटनेसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली। भर दिवसा पुण्यामध्ये हे हत्याकांड घडले, त्यामुळे पुणे पोलीस नेमकं करतायत काय असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारतात। सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई देखील आहे। तृप्तीताई, काय सगळं पुण्यामध्ये चालू? मी इथं जवळच चौकाच्या जवळ राहते। या दोन मावशी जेव्हा चौकातून चाललेल्या होत्या आणि गोळीबाराचा आवाज आला, ओरडण्याचा आवाज आला आणि मला यांनी सांगितलं की कुणाला तरी मारून टाकतात। आम्ही तातडीनं आलो इथे, पण भर चौकात जिथं 400-500 लोक आहेत, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन इथनं 500 मीटर अंतरावर आहे। गुन्हेगारांवर कुठला वचकच पोलिसांचा नाही, पोलिसांना ते घाबरतच नाहीये। आज वनराज आंदेकरांनंतर या टोळी युद्धातली ही चौथी हत्या आहे। म्हणजे आज रिक्षा चालक जो आरोपीचा भाऊ आहे, म्हणजे आरोपीच्या नातेवाईकांना पण टार्गेट करतायत। उद्या आता कुणी शेजारचा ओळखीचा असू शकतो, मित्र असू शकतो, या सगळ्यांना उद्या जर टार्गेट व्हायला लागलं तर सर्वसामान्य लोक जे आहेत ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत। अधिक भयभीत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन दीपसह प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र। परत आम्हाला दिसलं नाही काय, आवाज मोठ्याने आल्यानंतर मी पोलीस 10-15 मिनिटांनी आले आणि त्या गोळ्याचा आवाज आला। गोळ्यांचा आवाज आला? तुम्ही बघितलं का? कुठून चालू? नाही बघितलं नाही, मी रस्ता क्रॉस करताना फक्त आम्हाला दिसलं नाही। ही घटना घडली ती आता कळाली आम्हाला, त्यामुळे ह्या जागेवरती आता आम्ही आलेलो आहे। घटना अशा गुन्हेगारीच्या घटना घडतात शहरामध्ये? नाही, हे मी तर स्पष्ट सांगतो की पोलिसांनी या गोष्टीवरती काही ना काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे। नागरिकांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण चालू आहे। अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहेत। यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोणत्याही वार सुद्धा झालेला आहे। जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहे।